सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. जगताना स्वप्न पाहणे प्रत्येकाच्या नशिबात असते, पण जगताना स्वप्न जगणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. कारण की बघितलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या मागे रोज झगडावं लागतं, रोज कष्ट करावे लागतात. प्रत्येक गृहिणीची आत्मकथा, त्यातलीच एक मी. काय होतीस तू, काय झालीस तू. स्वतःसाठी जगायला शिक, स्वतःसाठी अस्तित्व निर्माण करायला शिक. आपल्यासाठी वेळ मिळत नसतो, थोडासा वेळ काढावा लागतो. आणि चार लोक काय म्हणतील, तर चला आज आपण काम करता करता जरा वेगळ्या विषयावर बोलूया. माझा जो कंटेंट आहे किंवा माझ्यासारख्या अजून हाऊसवाईफ आमचा सेम कंटेंट आहे. जसं की आम्ही रोज घरातील कामं करताना दाखवतो, आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जे चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि रोज जरी घरातील कामं दाखवत असलो तरी प्रत्येक दिवशी काही नवीन बोलण्याचं, तुम्हाला काही त्यातून नवीन शिकवण्याचा, त्यासोबतच आम्हीही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. सेम असंच एका गृहिणीचं असतं. ती जरी घरामध्ये राहिली तरी ती नेहमी युट्यूबवरती किंवा नेटवरती जी मला गोष्टी म्हणजे माहीत पडतील किंवा एखादी रेसिपी असेल जी सोपी असेल, ती माझ्या घरातल्यांनी खाल्ली नसेल, ते मी बनवण्याचा प्रयत्न करते. तर ती तिथे विचार कोणाचा करते की ती तर नवीन एखादी गोष्ट शिकतेच आहे, पण त्यासोबतच तिच्या घरातल्यांना काहीतरी नवीन खायला ती देऊ शकते. आणि ह्यापेक्षाही महत्वाचं, आपल्याला ह्या सगळ्यातून आनंद मिळतो. माझ्यासारख्या बऱ्याच स्त्रिया आहेत, आपले शिक्षण झालेलं असूनही आपण आपल्या मुलांसाठी, घरासाठी आपण बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर जाऊ शकत नसलो तरी काय झालं, घरात बसून आपण आपलं मूलबाळ, घर, संसार, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आपण आपल्या स्वतःला थोडासा टाइम तर नक्कीच देऊ शकतो ना. आपल्या स्वतःसाठी नक्कीच थोडासा टाइम काढू शकतो ना. आयुष्यामध्ये नेहमी दुसऱ्यासाठी जगताना आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत ना. आपण सर्वांच्याच आवडीनिवडी जपतो, पण आपल्या आवडीनिवडी जपणारं कोण आहे हो? मग त्या आवडीनिवडी आपणच जपल्या पाहिजेत. आता आवड जपणं म्हणजे युट्यूबवरती प्रत्येकीनेच व्हिडिओ बनवणे नव्हे. तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे ती तुम्ही नक्कीच जोपासा. एखादीला शिवणकाम आवडतं, एखादीला नवीन नवीन रेसिपीज बनवायला आवडतं, एखादीला रांगोळी काम आवडतं, एखादीला विणकाम आवडतं. प्रत्येकीची जी आवड आहे ती तुम्ही जोपासत चला. स्वतःसाठी नक्कीच थोडासा टाइम काढा. आपली व्हॅल्यू आपणच स्वतः बनवली पाहिजे. कारण बाहेरचेच काय, आपल्या जवळचेही लोक आपल्याला नावं ठेवत असतात. सो त्यांना एकच सांगायचं, वय निघून गेल्यावरती मनात विचार करणं, मला हे करायचं होतं, असं जगायचं होतं, हे सगळं राहून गेलं. राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यामध्ये नेहमी मागेच राहतात. सो मला तुमच्यासारखं कुजत जगायला नाही आवडणार. मला माझ्या स्वतःला व्हॅल्युएबल बनवायचं आहे. आणि वय आहे तोपर्यंत छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. जे तुम्हाला जमला नाहीये ते मला करून दाखवायचं आहे. आयुष्यात जे काही थोडे क्षण राहिले, दिवस राहिले, त्यामध्ये मलाही आनंद राहायचा आहे आणि तुम्हीही आनंद शोधून जगा. एकदा का आपल्याला आनंद शोधता आला ना की समोरच्या माणसाकडे बघण्याचा पण आपला दृष्टिकोन बदलतो आणि तो व्यक्ती आपल्याला छान वाटायला लागतो. सो मला नावं ठेवून किंवा मी जे काही काम करते ते तुम्हाला न आवडून मला याचा काहीच फरक पडत नाही. माझं बाळ, माझं घर, माझा नवरा, माझा संसार हे सगळं सांभाळून अगदी मी माझा स्वतःचा थोडासा टाइम काढते माझ्या स्वतःसाठी. किती दिवस फक्त दुसऱ्यांसाठी जगायचं आणि वय निघून गेल्यावरती हे राहिलं ते राहिलं मनामध्ये खंत वाटून घ्यायची. त्यापेक्षा दुसऱ्याचा विचार न करता जगा की स्वतःसाठी. काढा की दिवसभरातला थोडासा वेळ स्वतःसाठी. आणि आपण जगतोय, खुश राहतोय, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करतोय, आपल्याला त्या गोष्टीमधून आनंद भेटतोय किंवा आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय, तर हे नक्कीच लोकांना खटकणार. सो असे निगेटिव्ह लोक असतात ना, त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचं. असे लोक स्वतःही जगत नसतात आणि दुसऱ्यालाही जगू देत नसतात. तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि दुसऱ्याला देता येत असेल तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. आणि जे निगेटिव्ह लोक आहेत त्यांना पूर्णपणे इग्नोर करा. कारण नावं ठेवणारे आणि मागं खेचणारे लोक कधीच मनमोकळेपणाने जगू शकत नाही. कसे जगतील हो? कारण स्वतः जगण्यापेक्षा दुसरा कसा जगतोय, तो कसा आनंद घेतो हे पाहण्यातच त्यांचा वेळ वाया जातोय. तर ते स्वतःसाठी कधी जगतील? त्यामुळे कोणी काहीही बोलू दे, कोणाला आवडो अगर ना आवडो, मला फरक पडणार नाही. मी मला आवडणाऱ्या, आनंद भेटणाऱ्या गोष्टी वय आहे तोपर्यंत मन भरून जगून घेणार. आयुष्याच्या शेवटापर्यंत आपल्याला असं वाटतं कामा नाही की मला हे करायचं होतं आणि ते राहून गेलं. शेवटचा जरी दिवस आला ना तरी मन समाधानी असलं पाहिजे.
एवढं मन भरून जगायचं आणि दुसऱ्यालाही जगून द्यायचं. आणि मन समाधानी असणं ना खरंच खूप गरजेचं आहे. ज्या हव्यात गोष्टी आयुष्यामध्ये देवाने ते सर्व आपल्याला दिलेले, तरीही आपण रडत राहिलो ना तर देवही आपली परीक्षा बघतो. सगळ्या गोष्टी देऊनही हा रडतोच आहे, तर आयुष्यभर याला रडतच ठेवावं. त्यामुळे जे काही दिलंय ते आपल्याला हवं ते सर्व दिलेले, त्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. तर माझ्याच जवळचे काही लोक असतील, त्यांना मी जे काही काम करते ते खटकत असेल, तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल, एवढंच बोलेल मी त्यांना की मला फरक पडणार नाहीये. सो तुम्ही तुमचा वेळ माझ्यासाठी वेस्ट घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःचा काहीतरी विचार करा. बरेच लोक आहेत जे की बोलतात घरातली कामं, भांडी घासणं, कपडे धुणं, साफसफाई करणं हे काय आम्ही करत नाही का, ते काय दाखवायचं. हो, हे तुम्हीही करता. सो त्यांना मला सांगायला नक्कीच आवडेल. हे दाखवण्यामागे पण एक कला आहे हो, जी प्रत्येकाला जमत नाही. मला जे जमतं हे तुम्हाला जमत नसेल, आणि जे तुम्हाला एखादी गोष्ट जमत असेल ती मला जमत नसेल. पण मला जर एक गोष्ट तुम्हाला सांगायला येते, नक्कीच आवडेल. देवाने प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ना वेगवेगळ्या क्वालिटीज बनवल्या आहेत. सो एकमेकांचं कंपॅरिझन करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी आणि आनंदी राहायला शिका. दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या अगोदर ना आपण स्वतः काय आहोत हे बघा. एखाद्याला सहजरित्या आपण नाव ठेवून मोकळे होतो, तर दुसऱ्याला आपण का पटकन नाव ठेवू शकतो? कारण जे त्याच्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे ना ते आपण म्हणजे आपल्यासोबत ते झालेलं नसतं, किंवा आपण त्या परिस्थितीमधून गेलेलो नसतो. जेव्हा ती परिस्थिती आपल्यावरती येते ना तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते की हो, खरंच हा प्रवास खूप खडतर आहे, किंवा ह्या प्रवासातून खरंच खूप दुःख भोगावं लागतं. तर समोरच्याला नावं ठेवण्याच्या आधी ना आपल्यावरती पुढे जाऊन अशी वेळ येऊ शकते, हा विचार प्रत्येकाने करा. आणि राहिला प्रश्न आयुष्यातल्या 4 लोकांचा. 4 लोक काय म्हणतील ह्या एका वाक्यावरती ना आपण आपलं पूर्ण आयुष्य विस्कळीत करून घेतो. एखादी चांगली गोष्ट करायला गेलो तरी ते 4 लोक काय म्हणतील ह्याचा विचार करतो. पण ते 4 लोक कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. वाईट केलं तरी ते 4 लोक बोलतात, चांगलं केलं तरी ते 4 लोक बोलतात, पण ते 4 लोक कोण आहेत हेही माहित नाहीये. याच्यावरून अधिक आपण ज्या वेळेला लास्टचा क्षण असतो आपला, आपण ज्यावेळेस लास्टच्या क्षणी जातो त्यावेळी अगदी आपल्याला नेणारे, खांद्यावरती नेणारे 4 लोक असतात, पण ते 4 लोक कोण आहेत तेही आपल्याला माहित नसतं. मग त्या 4 लोक शेवटपर्यंत जर आपल्याला माहीतच नसतील की आयुष्यामध्ये नावं ठेवणारे हे 4 लोक कोण होते, तर का त्यांचा फरक पाडून घ्यायचा? सो त्या 4 लोकांचा अजिबात फरक पाडून घेऊ नका, आणि आयुष्यामध्ये थोडासा वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा. बघा, ज्यावेळेस तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी काढाल ना, नक्कीच तुम्ही आनंदी राहाल. आणि जर आपण आनंदी राहिलो ना तर आपण अगदी सहजरित्या आपण आपल्या घरालाही आनंदी ठेवू शकतो. एवढी क्षमता आणि एवढी हिंमत आपल्यामध्ये नक्कीच दिलेली आहे. एका स्त्रीला सरस्वतीचं रूप मानलंय, लक्ष्मीचं रूप मानलंय, तर आपण काहीच आपल्यासाठी अशक्य नाहीये. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्यासाठी दुसऱ्याला देता देताना आपणही त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आपण आपलं स्वतःही आनंदी राहिलं पाहिजे. आपण आनंदी राहिलो तर आपण आपलं घर आनंदी ठेवू शकतो. त्यामुळे प्रत्येकीने स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. एक गृहिणी असलो म्हणून काय झालं, गृहिणी म्हणजे काय, घरात काम करणारे ना, पण बाहेरच्या पेक्षाही आपण घरामध्ये किती काम करतो हे आपल्यालाच माहित असतं. तर चला, खंत वाटून घेण्यापेक्षा आहे ते क्षण अगदी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगायला शिका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.